आई काय कुरवड्या करते काय? त्या बिघडलेल्या पिठाच्या. हर माझे भावांनो तुम्हाला सांगतो, मी गेल्या बसून जेव्हा घरी आलतो ना तेव्हा ऐकून गेल्या एक पीठ होतं, मी पीठ हाटताना व्हिडिओ काढला होता आणि ती पीठ बिघडलं तेव्हा आई माझ्यावर रागावली होती. तर आईला काहीतरी बोलायला 2 शब्द. काय म्हणती? डॉक्टर साहेबांनी दवाखान्यात गेला, माझं स्वांग आणलं होतं, पीठ पातळ झालं, पीठ पातळ झालं, पीठ पातळ झालं. कुठलं आपलं हे खताळ साहेब होय? खताळ साहेबांनी माझं स्वांग आणलं होतं दवाखान्यात. ही बघा हे बघा हे बघा बघा हे बघा बिघडलेल्या पिठाच्या कुरवड्या त्या मला. हा हे बघा हे बघा खायच्या का बघा लवकर सांगा. हे बघा केलं आहे ना, बघा मस्त मध्ये खातो. जेवायला बसलो, ताटा बसलो होतो बघा का जेवायला काय केलं. हे बघा मस्त मध्ये ज्वारीची भाकर आणि उसळ जी लागती म्हणता का नाही. आणि आईची चवती, आईच्या हातात चव लई वेगळी असते. तुम्ही काय पण म्हणा, चवच इकडे लई असतं, चव वेगळी काय आई. हा. नंतर ना अजून काय केलं दाखवतो मला. बघा चकली करायची आज. चकली 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 पण करते म्हणली खायला माझ्या बाळा तुला. आता खातो आता. तर माझं म्हणणं एकच आहे, आई वडिलांसंग प्रेमाने राहावा. आई बरोबर ना? हा. प्रेमाने राहावा आई वडिलांसंग, कारण की आई एवढी माया कोणच लावत नाही. आई म्हणजे देव आहे. हर महादेव.